तर मित्रांनो बघू शकता पूर्ण लायनरची काशी झालेली आहे सगळी. चूक नका करू मित्रांनो, वेळेवर चेक करत जा. ते लेट केलं चेंज करायला, तुम्ही असं करू नका मित्रांनो, लायनर चेक करत जा. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे, मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलोय, नवीन माहिती देणार आहे रिक्षाबद्दल. तर तुम्ही टायटल आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की मी काय दाखवणार आहे आज. तर मित्रांनो आज मी चाललोय आता रिक्षा सर्व्हिसिंगसाठी. आणि सर्व्हिसिंगमध्ये काय काय करतात, पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सर्व्हिसिंगमध्ये माझ्या तर झालेल्या आहेत, ऑलरेडी मला 1.5 वर्ष जास्त झालं रिक्षा घेऊन. तर पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सर्व्हिसिंगमध्ये रिक्षा घेतल्यानंतर काय करतात ते पण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर बघूयात मित्रांनो. आणि बाकी पण मला कामं आहेत भरपूर, हेडलाईट वगैरे चेक करायचे, कारण की लाईट नीट पेटत नाही आहे. परत बरीच कामं आहेत, ती पण करून घ्यायची आहेत माझी. तर बघूयात, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल, नवीन कोणी बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना, ती पण दाबून टाका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच येऊन जातील. तर चला या माझ्यासोबत आता. मित्रांनो मी आता जातोय सर्व्हिसिंगसाठी. बजाजचा सर्व्हिस सेंटर आहे इथे वागळे स्ट्रीटला, सुरेश व्हील्सचा सर्व्हिस सेंटर आहे वागळे स्ट्रीटला, पडवल नगरला. मी त्याचा ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर तिथे मी आता जातोय. आता तिथे जाऊन बघूयात. खूप आज तर पूर्ण दिवस जाणार आहे माझा, कारण मी अपॉइंटमेंट वगैरे घेतली नाही तिथली. तर बघूयात आता तिथे गेल्यावरती कितवा नंबर लागतो वगैरे. तर या माझ्यासोबत, चला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मी पोचलो आहे आता बजाजच्या सर्व्हिस सेंटरला. समोर आहे नंबर, तर बऱ्याच रिक्षा वेटिंगला आहेत. तर बघूयात मित्रांनो आता किती टाइम लागतोय. आधी जाऊन तिकडे नंबर लावूयात म्हणजे समजेल. तर मित्रांनो नंबर तर लागलेला आहे, पण आता 9 वाजतील गाडी धुवायला घ्यायला. A few moments later. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता माझ्या मागे गाडी धुवायला घेतलेली आहे आता. तर बघूयात आता किती टाइम लागते. आता 8:45 वाजल्यात. माझा आवाज तुम्हाला कदाचित येत नसेल, कारण इथे खूप आवाज आहे, त्यामुळे जोरात बोलावं लागतं. पण बघूयात आता किती टाइम लागतं मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो बघू शकता आता गाडी पूर्ण धुवून झालेली आहे, वॉश करून झालेली आहे. आता कामाला सुरुवात करूयात, पोर्टला लावूयात गाडी आणि बघूयात कसं काम होतंय. रिक्षा लावलेली आहे आता पोर्टला आणि काम पण सुरू झालेलं आहे. ऑइल चेंज करण्यासाठी जुना ऑइल काढत ठेवलं आहे. तोपर्यंत मित्रांनो आपलं लायनर चेक करतो आहे. ते साफ वगैरे करायचे आहेत, पण मला खरं तर चेंज करायचे आहेत लायनर. त्याच्यामुळे मग बघूयात आता, आधी चेक करूयात काय प्रॉब्लेम आहे का. मित्रांनो हा वाला लायनर पण गेलेला आहे. आता 1.5 वर्षानंतर मी चेंज करतोय, त्याच्यामुळे म्हटलं आता चेक करूयात पहिला. आता चेंज तर करायला लागणारच आहे. तर त्या साईडचा तर केला चेंज, तिकडचा राईट साईडचा. आता लेफ्ट साईडचा पण करतोय. बघूया आता पुढचा पण करून टाकू.
तर मित्रांनो बघू शकता पूर्ण लायनरची काशी झालेली आहे, सगळी बाजूने घासला आहे बघा मित्रांनो. 1.5 वर्षानंतर मी चेक केलेत लायनर आणि आता चेंज करतो 1.5 वर्षानंतर. तुम्ही अशी चूक नका करू मित्रांनो, वेळेवर चेक करत जा, साफ तरी करून घेत जा, अशी चूक नका करू. लायनर चेंज करून झाल्यावरती मित्रांनो आता ग्रीसिंगचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता जुना ग्रीस जुना ग्रीस काढून टाकतोय आता. तर आता त्याच्यानंतर नवीन ग्रीस लावायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. तर बघूयात आता पुढे कसं काय काय होतं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. तर आता पूर्ण रिक्षाला ग्रीसिंग करून झाल्यानंतर मित्रांनो आता ऑइल चेंज करतोय. मगाशी जुना ऑइल पूर्ण काढून टाकला, आता नवीन टाकतोय. तुम्ही बघू शकता मित्रांनो, इंजिन ऑइल टाकतोय आता. तर लास्ट टाइम मित्रांनो मी सर्व्हिसिंगला आलो होतो तेव्हा ऑइल फिल्टर वगैरे टाकले होते, त्यामुळे आता फक्त साफ करून घेतोय. तर मित्रांनो आता एक्सेलेटर वायर टाकून घेतोय, कारण एक्सेलेटर देताना खूपच हार्ड लागत होता त्याच्यामुळे. तर एक्सेलेटर वायर चेंज केल्यानंतर आता हेडलाईटचे बल्ब चेंज करतो मित्रांनो, कारण डिप्पर पेटतच नाही आहे. तर मित्रांनो फुल सर्व्हिसिंग करून झालेली आहे, बघू शकता. फुल सर्व्हिसिंग करून झालेली आहे मित्रांनो. आता बिल बघूयात केवढा आलाय. मोठा खर्च झालेला आहे मित्रांनो, असू दे, खर्च करायला हवा. बघूयात आता कसा बिल. आता मी तुम्हाला सांगतो टोटल मी काय काय केलं रिक्षाला, काय काय सर्व्हिसिंग केली, कुठले पार्ट्स टाकले, ते सगळं मी तुम्हाला टोटल सांगतो आता. आणि त्याचा खर्च किती झाला ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि तुम्ही जेव्हा नवीन रिक्षा घेता त्याच्यानंतर 3 महिने तुम्हाला 3 वेळा सर्व्हिसिंग फ्री असते. त्याच्यात काय काय करतात ते पण मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर व्हिडिओ बघा मित्रांनो. तर आता सगळ्यात अगोदर तर मी तुम्हाला सांगतो की मी सगळ्यात आधी रिक्षा वॉशिंग केली. रिक्षा वॉश केल्यानंतर मग त्याच्यानंतर मग ऑइल चेंजिंगसाठी म्हणजे पोर्टला लावली रिक्षा सर्व्हिसिंगसाठी. तर त्याच्यात पहिला तर ऑइल चेंज केला, म्हणजे ऑइल काढून टाकला तो जुनावाला. तो काढेपर्यंत मित्रांनो लायनर पण मी चेंज करून घेतले, कारण जवळजवळ 1.5 वर्ष जास्त झाले रिक्षा घेऊन मी. त्याच्यानंतर मी आता पहिल्यांदा लायनर चेक केले. तर लायनरची खूपच हालत खराब झाली होती, त्यामुळे मी आता ते तिन्हीच्या तिन्ही लायनर चेंज करून घेतले. तर मी तर खूपच म्हणजे लेट केलं चेंज करायला. तुम्ही असं करू नका मित्रांनो, लायनर चेक करत जा, कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
तर मी आणि मला इतकं म्हणजे 1.5 वर्षानंतर मी लायनर चेंज केले. ते एवढे का चालले त्याचं कारण म्हणजे मी रिक्षा आपण जेव्हा व्यवस्थित चालवतो ना मित्रांनो, एक हाती रिक्षा असली तर जास्त मेंटेनन्स नाही निघत मित्रांनो. तुम्ही व्यवस्थित चालवली तर एवढा म्हणजे खर्च नाही होऊ शकत. तर जर तुम्हाला त्याच्याबद्दल पण काही इन्फॉर्मेशन हवी असेल की रिक्षा कशी चालवावी, काय काळजी घ्यावी, तर कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. त्याच्याबद्दल पण मी व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आपण कुठे होतो आता, तर काय काय केलं मी, लायनर वगैरे चेंज केले. त्याच्यानंतर मी चेंज जी हेडलाईट आहे त्याची अप्परच फक्त पेटत होती, डिप्पर नव्हती पेटत. तर मी ते दोन्ही पण बल्ब चेंज करून टाकले. ते चेंज केले 2 बल्ब. एक आपली एक्सिलेटरची वायर चेंज केली, तो खूप हार्ड जात होता त्याच्यामुळे ती पण चेंज केली. मित्रांनो ग्रीसिंग वगैरे केली टायरच्या खाली, प्लस समोर वगैरे ग्रीसिंग केली. रिव्हर्स गिअरला तिथे ग्रीस लावला थोडा. तर ते सगळं केलं. आणि तर मित्रांनो या सगळ्याचा टोटल खर्च मी तुम्हाला दाखवतो आता. हे बघा खर्च झालेला आहे 2941 म्हणजे जवळजवळ 3,000 पर्यंत खर्च झालेला आहे मित्रांनो, 3,000च्या आसपास. तर टोटल मित्रांनो एवढा खर्च झालेला आहे. लेबर चार्जेस वगैरे त्याच्यात 800 रुपये लागलेले आहेत. तर एवढा खर्च झालेला आहे. आणि त्याच्यात मित्रांनो मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय बघा, तिकडे ना असा हा बुक भेटतो, म्हणजे आता नाही भेटत, आता त्यांनी लोकांनी बंद केला. ग्रीसिंगसाठी बुक आहे हा. 250 रुपयाचा मी काढला होता 5-6 महिना अगोदर. वर्षभरासाठी हा भेटतो. तर याचे ग्रीसिंगचे कट झाले, म्हणजे ग्रीसिंगचे चार्जेस नाही लागले, कारण हा बुक मी 250 रुपयाचा काढला होता वर्षभरासाठी. पण आता हा बंद केलेला आहे, आता हा नवीन देत नाही. हा माझा जुना होता म्हणून याच्यात अजून 2-3 महिने बाकी आहेत. तर ते आजच्या याच्यात मी यूज केला एक पावती. तर आता त्या लोकांनी सर्व्हिस सेंटरला 1000 रुपयाचा एक बुक चालू केलाय नवीन. 1000 रुपये भरायचे वर्षभरासाठी. तुम्हाला लेबर चार्जेस नाही लागणार, म्हणजे तुम्ही काहीही काम करा, फक्त जे पार्ट्स लागतील रिक्षाला त्याचे चार्जेस आणि लेबर चार्जेस काहीच नाही लागणार. तसा तो 1000 रुपयाचा वर्षभरासाठी तुम्ही एक बुक घेऊ शकता. हा बुक बंद झालेला आहे मित्रांनो. मी तुम्हाला आता सांगतो की तुम्ही जेव्हा नवीन रिक्षा घेता त्याच्यानंतर ज्या 3 सर्व्हिस फ्री असतात त्याच्यात तुम्हाला फक्त गाडी वॉश करतात, ऑइल चेंज करतात आणि ग्रीसिंग करतात. या 3 गोष्टी फक्त करतात त्यामध्ये. त्याच्यात पण कसं असतं, पहिली सर्व्हिस तुम्ही जेव्हा करायला जाता ना तेव्हा तुम्हाला गाडी वॉश करून देतात आणि ऑइल पलटी करून देतात, म्हणजे ऑइल चेंज करून देतात, तो जुनावाला काढून चेंज करून देतात आणि ग्रीसिंग करून देतात. आणि जेव्हा तुम्ही दुसरी सर्व्हिस करायला जाता ना 1 महिन्यानंतर, तेव्हा तुम्हाला गाडी वॉश करतात आणि ऑइल पलटी नाही करत, म्हणजे चेंज नाही करत, त्याच्यातच नवीन ऑइल टाकतात, टॉपअप करतात आणि ग्रीसिंग करतात. आणि तिसऱ्या सर्व्हिसला पण सेम असतं. तर मित्रांनो, आणि जेव्हा तुम्ही पहिली सर्व्हिस कराल ना त्याच्यानंतर तुम्हाला ते दुसऱ्या सर्व्हिसची तारीख सांगतात की या तारखेला तुम्ही येऊन दुसरी सर्व्हिस करा. जर त्या तारखेच्या नंतर तुम्ही गेलात तर ते लोक दुसरी सर्व्हिस काउंट नाही करत, डायरेक्ट तुम्हाला तिसरी सर्व्हिस लावतात. म्हणजे दुसरी सर्व्हिस गेली फुकट, ती काउंट नाही करत ते लोक. असं बऱ्याच जणांसोबत झालेलं आहे मित्रांनो. मी जेव्हा नवीन रिक्षा घेतली होती तिथे गेलो होतो तेव्हा बऱ्याच जणांसोबत असं झालं होतं. म्हणजे त्यांची दुसऱ्या सर्व्हिसला ते जी तारीख दिली होती त्याच्यानंतर गेले तर ती काउंट नाही केली, डायरेक्ट तिसरी सर्व्हिस लावून टाकली, म्हणजे फक्त 2च सर्व्हिस झाल्या. तर मित्रांनो ही काळजी घ्या. मित्रांनो ही होती फुल व्हिडिओ, सर्व्हिसिंग कशी केली, गाडीला काय काय खर्च आला, काय काय मी पार्ट्स चेंज केले, काय नवीन पार्ट्स टाकले. तर ही सगळी माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर तुम्ही अजून नवीन असाल, कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. आणि जी बाजूची बेल आयकॉन आहे ना ती पण दाबून टाका, म्हणजे व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येऊन जातील. तर मित्रांनो अशाच छान छान व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील मित्रांनो. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र.